नमस्कार. शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा मनापासून स्वागत. आपण जेव्हा मराठी बोलतो किंवा लिहितो तेव्हा आपण एका वस्तूवर थांबत नाही. आता हे पहा, कधी आपल्याकडे एक पेन असतो तर कधी अनेक पेन असतात. मग याला व्याकरणात काय म्हणतात? आज आपण शिकणार आहोत वचन. लिंग याचा अर्थ खूण किंवा चिन्ह असा आहे. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा आहे. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे किंवा कोणत्याच जातीची नाही, हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. मराठीमध्ये लिंगाचे 3 प्रकार आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. लिंगाचे प्रकार: 1. पुल्लिंग, 2. स्त्रीलिंग आणि 3. नपुंसकलिंग. पुल्लिंग: पुरुष जातीचा बोध होतो. उदाहरणार्थ, तो मुलगा, तो घोडा, तो कुत्रा इत्यादी. 2. स्त्रीलिंग: स्त्री जातीचा बोध होतो. उदाहरणार्थ, ती मुलगी, ती घोडी, ती चिमणी इत्यादी. 3रा प्रकार नपुंसकलिंग: पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही. पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही. उदाहरणार्थ, ते मूल, ते झाड, ते पान इत्यादी.
मराठीत काही शब्द वेगवेगळ्या लिंगात तसेच आढळतात, त्याचा आपण तक्ता पाहूया. मराठीत काही शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात. मराठीत काही शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात. उदाहरणार्थ पाहूया. ना, पुल्लिंग, तू, स्त्री, ती, पुसकलिंग. हे शब्द जसे आहेत तसेच आढळतात. पोर, पोर, पुल्लिंगमध्ये पण पोरच येतं, तो पोर. स्त्रीलिंगमध्ये पण ती पोर. नपुंसकलिंगामध्ये पण पोरच येतं. हरिण, हरिण, पुल्लिंगमध्येच देखील हरिणच येतं, इथं काहीच येत नाही. नपुंसकलिंगामध्ये सुद्धा हरिणच राहतं. वेळ, पुल्लिंगमध्ये पण वेळ, स्त्रीलिंगमध्ये पण वेळच राहतो. वेल, वेल, बाग, बाग, डेकर, डेकर, तंबाखू, तंबाखू, मजा, मजा, व्याधी, मूल, मूल, मूलच, नेत्र, नेत्र, नेत्र. काही पुल्लिंग नामाची स्त्रीलिंगी रूपे. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. देव, देवी, घोडा, घोडी, नातू, नात, दीर, जाऊ, जावई, स्नुषा, पहाड, टेकडी. तर मित्रांनो, आज आपण पाहिले वचन म्हणजे काय, वचनाचे प्रकार,